सिंगल पोरीला तर कोण पण प्रपोज करतं. जर दम असेल ना तर रिलेशन वालीला प्रपोज करायचा. रिकाम्या खुर्चीवर तर कोण पण बसतं, पण खुर्ची रिकामी करून बसायची मजा जरा वेगळीच आहे. नवीन वर्ष येते म्हणून जास्त उड्या मारू नको मित्रा. फक्त कॅलेंडरचं पान बदलणार आहे. तू रंडवाच राहणार आहे. तुला एक बी पोरगी पटणार नाही. लावा ताकद 2025 येऊ. मित्रा, तू माझ्यापेक्षा पुढे जा, मला या गोष्टीचा आनंद होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी हळूहळूच कासवाच्या गतीने येणार, पण या सगळ्यांचा घाम थोडतच येणार. शब्द आहे आपला. माझ्या माग 56 कुत्रे आणि तू पण भूक. तू 57 होशील आणि तुझ्या सोबतचा 58 होईल. कसं? येऊ. तू मारताय बहुत बड्या बड्या बाता आणि वडापाव शिवाय कुछ नाही खाता. चुप बैठ, नहीं तो खाएगा बरगडे में लाता. माय अनिल. तूच माझी ओळख, तूच माझी सावली. अरे कसं सांगू बादशा तुला. तू तर जाने की आपली. येऊ. ए येडा गांडीच्या, चांगलं वाग जरा. दिवाळीला कपडे घेऊन देतो. भावा, आता जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत लग्न करून घे. आज तुझ्या पोरीला जानू म्हणतोय ना, उद्या तिची पोरं तुला मामू म्हणत्यान. मामू येऊ. गेलेली वेळ ही तुमची होती, येणारी वेळ ही आमची असणार. मार्केट हे तुमचं असणार, पण गाजवणारे आम्ही असणार. कळलं का? ओम नमः शिवाय, शिवशंभो, हर हर महादेव. 2025 पासन पोरींकडे बघायचं बंद. येऊ. अरे दिवसाला बाप बदलण्याच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत तुम्ही, आणि तुम्ही काय म्हणता वैयक्तिक आहे आम्ही. अरे तुमचं कसं झालंय, 300 रुपये घेऊन आमचीच मारा, पण आम्हाला वैयक्तिकच म्हणा. घेतो केळा आता. येऊ. मी जर मेलो तर विषय वेगळा आहे, नाहीतर भावा मी कायम तुझ्या सोबतच आहे बर का. येऊ. ऑटो फॉलोअर्स मारून आपण कापत नाही केक, ओरिजिनल मध्ये खेळतो. बुरटे तुझ्यासारखं मारत नाही पेक. काय? आपली पर्सनॅलिटी अशी ठेवा, आपण पुरीकडे नाही, पुरींनी आपल्याकडे बघितलं पाहिजे. पण माझा मित्र काय तोंडाचा, त्याच्याकडे एक बी पोरगी बघा नाही. पर्सनॅलिटीला काय करायचं, तोंडच काय. येऊ. मला त्या गाड्या खूप आवडतात ज्यांचे हॉर्न मोठे असतात. बाकी काय नाही हो, वाजवायला मजा येते. माझ्यावरती जळणाऱ्यांनो, तुम्ही माझ्या हारायची वाट बघूच नका. की तोपर्यंत नाही हारणार जोपर्यंत मी तुमच्या सगळ्यांची नाही जिरवणार. येडे बजरे शाने ढलो. येऊ. झोपडीत राहणारा व्यक्ती आहे मी. कधीच ताजमहलची अपेक्षा करणार नाही, पण उगवत्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो, त्या झोपडीला ताजमहल केल्याशिवाय मरणार नाही. भावा, आता पेपर जवळ आलेत बरं. पोरींच्या मागं काही फिरू नको. उगा त्या पोरींच्या मागं लागून तू वचीन नापास आणि त्या पोरी होत्यात पास. त्यामुळे म्हणतोय कर अभ्यास. मी तर करलो बाबा, आता तू पण कर. येऊ. चहा गरम राहावं म्हणून कपाव ठेवली बशी. तू माझी गरीब गाय आणि बाकी सगळ्या म्हशी. अगं बाया ग. अरे जे कोण करून दाखवत नाही ते आम्ही करून दाखवतो. आमची चांगली वेळ तर येऊ दे. बघ तुला बसंती सोबत कसा नाचवतो. मी तर असा मुलगा आहे जो स्वतःच्या अकाउंटचा पासवर्ड विसरून जातो. आणि तुला लक्षात ठेवायला तू का पिक्चर मधली हिरोईन आहे का काय? शेमडे जा घरी भांडे घास. येऊ. मार्केट मध्ये किती जरी नवीन शेंगदाणे आले ना, तरी बदामाची किंमत कमी होत नसती. कळलं का चिमण्या? इकडे बघितलं का, असा दाबीन शॉट बी घेऊ द्यायचं नाही. आज याच्या सोबत उद्या त्याच्या सोबत असे पळापळीचे धंदे आपण कधी करत नाही. एखाद्याला मनापासून जीव लावला ना तर त्याच्यासोबत गद्दारी आपण कधी करत नाही. येऊ. माझं पण एक पाखरू होत, आता ते फुल गबरू झालंय. आम्हाला हरण्याची कधीच भीती नाहीये, कारण आम्ही जे निर्माण केलंय ना, शून्यातून निर्माण केलंय बर का. जी पाहिजे ती भेटत नाही आणि दुसरीच म्हणती तुझ्याशिवाय करमत नाही. ग बस बाई, माझी मम्मीला डेंजर आहे. मिरचीचा ठ्यासा बिचा घालेन तुझ्या डोळ्यात. डिअर रडके स्टेटस ठेवणारा माझ्या मित्रा, जिला तुझी जिवंतपणीच भावना काय कळली नाही, तिला तुझा 15 सेकंदाचा रडका स्टेटस काय घंटा कळणार आहे का? कामधंद्याचं बघ जरा झाकण झुल्या. येऊ. नाव खराब केल्याने अस्तित्व संपत नसतं शेट. नाव पण त्यांचंच खराब केलं जातं ज्यांचं नाव कायम चर्चेत असतं. लावा हलकी मग जुहारात एकदम. येऊ.
माणूस जोडल्याशिवाय आणि नारळ फोडल्याशिवाय तो कसा आहे ना कधीच कळत नाही. आम्ही पण एक दलिंदर जोडलं होतं, पण ते एवढं नासकं निघालं काय सांगू. नुसती रबडीच मलाहीच नुसती बाबा भंगार. स्वतःच साम्राज्य बनवायला स्वतःच्या डोक्याने चालवं लागतं शेट. याची त्याची कॉपी करून मार्केट नसतं म्हणत बर का. इव कोणाच्या घरी जायचं पण लय अवघड झालंय बाबा. बळजबरी ती दिवाळी खाऊ घालतात उरलेली. अरे घे एखादा लाडू तरी घे बाबा, एखादा बळ शंकरपाळा खायला लागते बाबा. काय सांगू. इकडचं तिकडं करायची जुनी सवयची तुमची. वरतून मला काय म्हणता, ओय भाऊ एवढी लायकी काढतोय आमची. अहो तसं नाही शेट, चेष्टा केली तुमची मस्करी वारी विषय. इव रंग बघून कधीच लग्न करू नका, कारण काळ्या मुंगीपेक्षा जास्त लाल मुंगी जोरात चावती. हा लोकांचं काय घेऊन बसलात. येणारे येतील जाणारे जातील. बोललं तर बोलायचं, नाही तर 3 टाइम बोलायचं. इव मी केला तुला प्रपोज, तू खाल्ला लय भाव. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तुझ्यासारख्या 36 पोरींच्या हृदयावर आहे फक्त या सिद्ध्याचं नाव. परीक्षा किती पण जवळ येऊन द्याव, पण आम्ही रील्स बघायचं काय कमीच करणार नाही. कारण जब तक है दम तब तक रील्स देखेंगे हम. ढकलवर बघ रील, ढकलवर बघ रील. अखिल भारतीय रील्स बघणारी संघटना. इव लावा ताकद. इव माना कि मेरी उम्र थोड़ी कम है, मगर तुझसे ज्यादा मुझ में दम है. काय भिकारी लोक माझी बदनामी करून अजिबात थकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या 10 पिढ्या जरी गेल्या ना माझी बराबरी होणार नाही. बुक्की टेंगुळा आणू का गोली गत तुला. इव ज्यांचं नाव पी पासून सुरू होतं ना, आज त्यांच्यासाठी 2 शब्द आहे माझ्याकडं.